इयत्ता 6वीच्या ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आय एम राजेंद्र कोकाटे, असिस्टंट टीचर इन विद्या प्रतिष्ठान मराठी मीडियम स्कूल. My dear pupil, yesterday period we discussed about unit number 2.2, the lion, the man and the statue, and here we discussed already about all the activity like grade 9, 10 and 11. Now today we are going to study about page number 33, and in this page here are given the one of the small drama for you. You also do this activity at your home with your friends. So look into the book page number 33, 2.3, an invisible bench. An invisible bench. विद्यार्थी मित्रांनो, आपण न्यू ऍक्टिव्हिटी केलेली आहे. आपण बघूया नेमकी ही ऍक्टिव्हिटी कशी आहे, काय आहे. या ठिकाणी अमन वॉक्स ऑन स्टेज अँड स्क्वॉट्स डाऊन ॲज इफ ही इज सिटिंग ऑन अ बेंच दॅट इज इनविजिबल. या ठिकाणी अमन आलेला आहे, एक ड्रामा आहे, तो स्टेजवरती आलेला आहे आणि एक ड्रामा म्हणजे नाटक आहे आणि तो स्टेजवरती येऊन तो ऍक्टिंग करतोय. थोडक्यात तो नाटक करतोय. काय करतोय? सिटिंग ऑन अ इनविजिबल बेंच, न दिसणाऱ्या बेंचवर म्हणजे अदृश्य बेंचवर बसण्याचं अमन काय करत आहे? नाटक करत आहे, तसं दाखवत आहे. बीना वॉक अप टू अमन, आणि बीना पळत आली अमनकडे आणि काय म्हणते? अमन, व्हॉट आर यू डुईंग? अमन, तू काय करत आहेस? अमन, आय एम सिटिंग ऑन दिस अनविजिबल बेंच. मी ह्या अनविजिबल बेंच वरती काय करत आहे? बसलेलो आहे. बीना, कॅन आय जॉइन यू? मी पण तुझ्या ह्या बेंचवर बसू का? जी अदृश्य बेंच आहे, दिसत नाही ते. अमन, शुअर, का नाही, बस ना. अमन गेट अप, मूव टू वन साइड. अमन थोडासा बाजूला सरतो आणि त्या अनविजिबल न दिसणाऱ्या बेंच वरती जागा देतो बीनाला पण बसायला. अँड बोथ अमन अँड बीना सिट डाऊन अँड द बेंच व्हेन चंदा वॉक अप टू देम. आणि त्या बसलेले बघून चंदा येते. मग अमन आणि बीना, अरे बापरे, बसलेले आहेत एका अनविजिबल बेंच, अदृश्य बेंच. खाली बेंचेस नाही, फक्त दिसतंय की बसलेले आहेत ते. चंदा, व्हॉट आर यू डुईंग? अरे तुम्ही काय करत आहात? अमन अँड बीना, वी आर सिटिंग ऑन दिस अनविजिबल बेंच. आम्ही ह्या अनविजिबल बेंचवरती बसलेलो आहे. चंदा, कॅन आय जॉइन यू? मी पण जॉइन होऊ शकते का? यस, व्हाय नॉट. अमन अँड बीना, शुअर. Aman and Bina get move on the side. All three sit down again when Dinesh and Ekta walk up to. आणि अशा प्रकारे हे तिघजण, चंदा सुद्धा त्यांच्या अमन आणि बीना मध्ये बसलेले आहे. चंदा सुद्धा त्या बेंचवर, अनविजिबल बेंचवर बसलेले आहे. तेवढ्यामध्येच दिनेश आणि एकता आलेले आहेत आणि दिनेश आणि एकता म्हणतात, व्हॉट आर यू डुईंग गेस डुईंग? मित्रांनो, तुम्ही काय करत आहात? अमन, बीना, चंदा, वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही या अदृश्य बेंचवर बसलेलो आहेत. दिनेश आणि एकता, कॅन वी जॉइन यू? आम्ही पण त्याच्यावरती बसू का? अमन, बीना आणि चंदा, यस, शुअर, बसा. दे गेट अप अँड मूव लिटल ऑन वन साइड. सगळेजण थोडेसे बाजूला सरतात. जसे बस मध्ये आपण एखाद्याला जागा देतो बसायला, तशी जागा देतात. अँड ऑल 5 चिल्ड्रन सिट डाऊन फॉर्मिंग अ लाईन. एका ओळीमध्ये ते 5 मुलं त्या इनविजिबल बेंचवरती बसलेले आपल्याला आढळून येतात, दिसून येतात. फारुक वॉक ऑन स्टेज. तेवढ्यात फारुक आला. फारुक हा खूप हुशार पोरगा आहे. फारुक, व्हॉट आर यू डुईंग दिस? अरे मित्रांनो, तुम्ही काय करताय? ऑल अदर जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही ह्या अदृश्य बेंचवरती बसलेलो आहे. फारुक, नो यू आरंट. तुम्ही त्या ठिकाणी बसलेले नाहीत. आय मूव द बेंच ओव्हर देअर. मी ते बेंच तिथून काढून दुसरीकडे ठेवलेली होती. ऑल अदर, ओ, सगळेजण म्हणतात, ओ नो. 5 चिल्ड्रन से ओ नो अँड दे ऑल फॉल डाऊन. आणि सगळे खाली पडतात. अरे बेंचेस नाही. मग फारुक मोठमोठ्याने हा हा करून हसतो आणि त्यांची मजा करतो. तेवढ्यात अमन म्हणतो, लेट्स डू दॅट अगेन. परत आपण हा गेम खेळूया. कोण म्हणतं? अमन. द फर्स्ट 5 चिल्ड्रन मूव टू वन साइड अँड देन सिट डाऊन अगेन. पुन्हा ते 5 मुलं
एकत्र आले आणि आता पुन्हा त्यांनी बसायचं ठरवलेलं आहे. फारुक, व्हॉट आर यू डुईंग द गेट? काय करताय मित्रांनो तुम्ही? ऑल अदर जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही ह्या बेंच वरती बसलेलो आहे. फारुक, नो आरंट यू, पॉइंट करतोय, नाही तुम्ही इथे बसला. आय मूव द बेंच ओव्हर द येस्टरडे, मी कालच ती बेंच उचलून दुसरीकडे ठेवलेली आहे. अमन, बट आय मूव इट बॅक हिअर दिस मॉर्निंग. तो जरी काल ती बेंच उचलून ठेवलेली असली तरी मी ती सकाळी या ठिकाणी आणून ठेवलेली आहे. अमन फारुकला म्हणतो. फारुक, देन इट्स ऑल राईट, कॅन आय जॉइन यू? ठीक आहे, मग मी तुमच्यामध्ये जॉइन होऊ शकतो का? अमन, शुअर, का नाही, नक्कीच होऊ शकतो. दे ऑल सिट डाऊन इन अ लाईन, सगळे एका ओळीमध्ये बसून घेतात. गेट अप, वॉक अवे अँड रन अप टू द चिल्ड्रन अगेन. पोरांनो, उठा आणि आता आपण पळूया. फारुक, व्हॉट आर यू डुईंग इज डुईंग? ऑल अदर सिटिंग ऑन इनविजिबल बेंच, उभा राहून. सगळे म्हणतात आम्ही बेंचवर बसून मज्जा करत आहोत. फारुक, ओ नो, आय हॅव जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच. अरे तुम्ही त्या बेंचवर बसू नका, मी त्या बेंचला आताच पेंटिंग केलेलं आहे, सगळा कलर तुम्हाला लागेल. ऑल सगळेजण बघतात आणि बघतात, कलर पुसण्याचा प्रयत्न करतात. अरे बापरे, आपल्या कपड्यांना कलर लागला. स्टँड अप अँड वाईप दे विथ द पेंट ऑफ देअर बॅक साइड. बॅक साइडचा सगळा कलर ते पुसू लागलेले आहेत, तसं ते ड्रामा करू लागलेले आहेत. अमन, लेट्स डू दॅट अगेन. ऑल अदर, ओके, चला आपण आणखी पुन्हा हाच गेम खेळूया मुलांनो. अमन, बिना, चंदा, दिनेश, एकता सिट डाऊन ऑन द इमेजिनरी बेंच. आणि सगळेजण त्या काल्पनिक बेंचवरती, म्हणजे ज्या ठिकाणी बेंच नाही पण बेंच आहे अशी कल्पना करतात आणि कल्पना करून त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करत आहेत. फारुक, गेट अप अँड वॉक अवे अँड कम्स बॅक अगेन. पुन्हा फारुक त्या ठिकाणी आलेला आहे. फारुक म्हणतो, व्हॉट आर यू डुईंग इज? मित्रांनो, तुम्ही काय करत आहात? ऑल अदर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही ह्या दृश्य बेंच वरती बसलेलो आहे. फारुक, ओ नो, आय हॅव जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच. आताच पेंटिंग संपलेलं आहे. अमन, ओ दॅट्स ओके, वी ऑल आवर इनविजिबल बेंच सूट्स ऑन. आमच्याकडे सूट्स आहेत इनविजिबल, ते दिसत नाही, त्याला कलर पण लागत नाही. अमन म्हणतो, ऑल स्टँड अप अँड अनझिप द फ्रंट ऑफ देअर इमेजिनरी सूट्स अँड स्टेप आउट अँड देन दे बिगिन टू फोल्ड द इनविजिबल सूट्स. सगळ्यांनी ते सूट्स काढलेले आहेत आणि त्याची घडी वगैरे घातलेली आहे. फारुक, आय हॅव अनदर आयडिया. फारुक म्हणतो, माझ्याकडे एक अनदर आयडिया, आणखी एक कल्पना आहे. आयडिया म्हणजे काय? कल्पना. walks away and come back again. Farooq, what are you doing, guys? All other, we are moving invisible bench. आम्ही ही invisible bench उचलून ठेवत आहोत बाजूला. फारुक, I heard they are serving invisible cake in that hall here. अरे असं कळतंय की त्या ठिकाणी अनविजिबल केक मिळणार आहे सगळ्यांना. त्या हॉल मध्ये न दिसणारा अदृश्य केक मिळणार आहे. आणि मग सगळ्या मुलांना केक मांडल्यानंतर आपल्याला सुद्धा कसं तोंडाला पाणी सुटतं, तसं सगळ्या मुलांना खूप केक आवडला. थ्रू डाऊन द इनविजिबल बेंच. सगळ्यांनी ती हातामध्ये असणारी बेंच टाकून दिलेली आहे. म्हणजे ते ऑलरेडी बेंच नाही, फक्त सगळे काय करत आहेत, ते गेम खेळत आहेत. अँड रन द डिरेक्शन ऑफ द हॉल. त्या हॉलकडे सगळे पळत गेलेले आहेत. अँड फारुक त्यांच्या पाठीमागे पळत आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, हा गेम देखील आपण घरच्या घरी खेळू शकतो. अगदी सोपा गेम आहे. 4-5 मुलं आपण एकत्र ज्यावेळेस येऊ त्यावेळेला आपण हा गेम अतिशय चांगल्या प्रकारे खेळू शकतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनो, या गेमचा आपण सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे. पुढं आता बघूया, आपण पॉइंटर्सकडे वळूया. ही नाटक तुम्ही करायचं आहे घरी. त्यानंतर टू यूज फॉलोइंग आयडिया, तिसरा क्वेश्चन आहे, यूज द फॉलोइंग आयडियाज अँसर द क्वेश्चन व्हॉट आर यू डुईंग अँड इनॅक्ट युअर. जर तुमच्याकडे इनविजिबल पेन असेल किंवा इनविजिबल शूज असेल किंवा इनविजिबल ट्रीज असेल किंवा इनविजिबल निडल थ्रेड असेल किंवा इनविजिबल पेपर, इनविजिबल अम्ब्रेला किंवा इनविजिबल वॉल असेल किंवा इनविजिबल सीझर, इनविजिबल बॉल किंवा इनविजिबल बोर्ड असेल, तर तुम्ही काय करू शकता. उदाहरणार्थ, आय एम स्टँडिंग अंडर द इनविजिबल अम्ब्रेला किंवा आय एम सिटिंग ऑन इनविजिबल वॉल किंवा आय हॅव इनविजिबल पेन. असं तुम्ही बनवू शकता की माझ्याकडे अदृश्य पेन आहे पण मी लिहू शकतो. असं या ठिकाणी आपण कल्पना करायची आहे आणि तुम्ही पुढं काय करता ते लिहायचं आहे.
अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो हा छान असा हा गेम तुम्ही घरी खेळायचा आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. यामध्ये आपण पाहिलं होतं की फारूक असेल, अमन असेल, या सर्वांनी हा गेम कशाप्रकारे रंगतदार असा खेळलेला आहे आणि या गेमचा सर्वांनी घरी आनंद घ्यायचा आहे. आपण शाळेत आल्यानंतर खेळणारच आहोत. बिना असेल, चंदा असेल, अमन असेल, फारूक असेल, हा गेम खेळलेला आहेत आणि या गेममधून त्यांनी इनविजिबल बेंच ज्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, अदृश्य बेंच नसताना देखील त्यांनी आपल्याला जाणवून दिलेलं आहे की एक बेंच आहे आणि आम्ही हा गेम खेळत आहोत. तसंच आपल्याकडे एखादी अदृश्य गोष्ट असल्यानंतर आपण सुद्धा हा गेम कसा खेळला पाहिजे याची सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. सर्वांनी संध्याकाळच्या वेळेमध्ये हा गेम आपल्या मित्रांबरोबर तुम्ही घरी खेळूही शकता. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपल्याला पुढे देखील एक प्रश्न महत्त्वाचा आहे. जॉईन द पीसेस टू मेक ॲट लिस्ट 10 मिनिंगफुल सेंटेन्स. रिमेंबर यूज द क्वेश्चन मार्क इफ यू बिगिन विथ सेंटेन्स विथ हू. जर हूने सुरू होणारा प्रश्न असेल तुमचा तर तुम्ही शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरू नका. आणि हा चौथा जो प्रश्न आहे पुस्तकामध्ये तुम्हाला दिसत आहे तो प्रश्न सगळ्यांनी व्यवस्थित अगदी सोडवायचा आहे. तुम्हाला बोर्ड दिलेला आहे. पहिली लाईन दिलेली आहे, सर्वनाम आहे, त्याला प्रोनाऊन म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. आय, वी, यू, ही, शी, इट, दे, हू. आणि त्याच्यानंतर दुसरे जे आहे ते आपल्याला क्रियापदं दिले आहेत, जसे क्रियापदं किंवा सहाय्यकारी क्रियापदं आपण त्याला म्हणू शकतो. त्यामध्ये सॉ आहे, आर आहे, वेर आहे, वॉन्ट आहे, इज आहे, वॉज आहे, विल आहे, ॲम आहे. आणि शेवटचा जो बोर्ड आहे तो म्हणजे युअर पिक्चर, हर क्लासमेट्स इन स्टँडर्ड 6, आवर टीचर, हेल्प अस, व्हेरी फ्रेंडली आणि सिंगिंग, असे 3 कॉलम दिलेत. मित्रांनो, एका कॉलममधला एकच वर्ड आपल्याला घ्यायचा आहे, ही गोष्ट विसरायची नाही. उदाहरणार्थ तुम्ही जर या ठिकाणी आई घेतला तर मधले जे कॉलम दिसतात, मधले जे बॉक्स दिसतात तुम्हाला, त्याच्यामधला ॲम घ्या तुम्ही, फक्त एकच घ्यायचा. आणि नंतर तुम्हाला पुढं कॉलम नंबर 3 मधला स्टँडर्ड घ्या किंवा तुम्हाला आणखी काय वाटतं, मध्ये थोडंसं एक शब्द इन टाका, वन टाका, काय जे काय टाकायचं तुम्हाला ते टाका आणि एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. आपण एक बनवूया वाक्य बघा, सेंटेन्स तयार करत आहोत आपण. आय ॲम इन स्टँडर्ड 6. आय ॲम इन स्टँडर्ड 6. दुसरं आहे हू विल हेल्प अस. हे वाक्य तयार झालं. त्याच्यानंतर पुढं जर पाहिलं तुम्ही तर ही इज व्हेरी फ्रेंडली. ही इज व्हेरी फ्रेंडली. ही घेतला, इज घेतला आणि व्हेरी फ्रेंडली हे शब्द घेतलेले आहेत आणि अर्थपूर्ण आपलं वाक्य तयार झालेलं आहे. वी आर हर क्लासमेट. आम्ही तिचे क्लासमेट आहोत. पुढं दे वेअर सिंगिंग. ते गाणे गात आहेत. दे वेअर सिंगिंग. पुढं शी वॉज आवर टीचर. शी वॉज आवर टीचर. पहिल्या कॉलममधला शी घेतला, नंतर वॉज घेतला आणि नंतर आवर टीचर घेतलेलं आहे आपण. पुढे बघा, आय वॉन्ट युअर पिक्चर्स. यू वेअर हर क्लासमेट्स. हू वेअर व्हेरी फ्रेंडली. लक्षात ठेवायचं आहे, हू वापरला की शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही, कारण आपला प्रश्न तयार होणार आहे. पुढं इट इज सिंगिंग अशी वाक्य तयार झालेली आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही भरपूर वाक्य तयार करू शकता. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की आयच्या पुढं एकतर ॲम तरी घ्या किंवा वाज तरी घ्या. त्याच्यानंतर वीच्या पुढं आपण एकतर या ठिकाणी आर तरी घेणार आहोत किंवा वेअर तरी घेणार आहोत. ही बाब लक्षात घ्यायची आहे आणि छान अशी वाक्य तयार करायची आहेत. माय डिअर पुपील, इन दिस वे वी see the activity 2.3 an invisible a bench, and in this activity here Bina, Aman and Farooq, Chanda and Dinesh Ekta were major characters, and all the children try to do best drama for you invisible bench. With the help of this drama,
We can also do this activity at your home with our friend. You can do activity by invisible pen, invisible shoes, or invisible trees, invisible umbrella, whatever invisible paper. In this way, we can learn this activity and you can develop your action skill. You can develop your stage courage and you can develop your imaginary power like this all the children. Next question we can discuss on that. Join the piece of make at least 10 meaningful sentence. Here we can learn to make various types of questions, like you can use here noun, pronoun, and subject form, like verb and helping verb and object form. With the help of this box we can prepare various types of question or sentences. In this way you can learn this activity. Please my dear pupils, thanking for looking my video and you can subscribe my channel. Thank you once again all of you and take care. Okay.